ची खपली काढत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। म्हणजे ज्या पद्धतीने त्यांचं वक्तव्य आहे, ज्या पद्धतीने त्यांचं वारंवार एक साधारण दिशा देण्याचं काम करतायत, ते ह्या देशाच्या लोकशाही प्रक्रियेला घातक आहे। हा विचार ते त्यांच्या मुखातच समोर आणतायत की कालचाही त्यांचा ब्लॉग आणि त्यातनं निर्माण झालेलं वादळ, म्हणजे एखाद्या जखमेवर आलेली खपली परत आपल्याच हाताने काढून ती जखम ओली ठेवायची, हा अण्णांचा नथुरामाचा विचार आहे। हिंसेचं समर्थन ही महाराष्ट्राची नथुरामाची परंपरा आहे, ती अण्णा पुढे चालवतात, हेच याच्यातनं दिसतंय। हल्ला झाला त्यानंतर पवार साहेबांची जी वक्तव्य आली त्यामध्ये पवार साहेबांनी स्पष्टपणे म्हटलं, झालं गेलं विसरून जा आणि कामाला लागा। अशा वक्तव्यानंतर कार्यकर्ते काय कामाला लागतील? शेवटी प्रत्येक इसम हा एक हृदय घेऊन जन्माला येतो, प्रत्येक इसम एक मन घेऊन जन्माला येतो आणि त्या मनामध्ये आणि हृदयामध्ये भावना असतात। कोणीही इथला माणूस किंवा लोखंडाचा बनलेला नाही आहे। शेवटी आमच्या भावनांना पण कुठेतरी पण ह्या सगळ्या भावना अनावर होत असताना त्याच्यावर आवर घाला आणि कामाला लागा, हे सांगण्याचं काम शरद पवार साहेबांनी केल्यानंतर त्यानंतर महाराष्ट्रात आणि देशभरात शांतता पसरली। बातमी आहे लोकपाल विधेयकासंदर्भातली। लोकपाल विधेयकाची